प्रज्ञाताई भीमराव जाधव या ताई प्रभाग क्रमांक 2 मधून पतंग निशाणीवर MIMचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं ते हायली एज्युकेटेड आहेत. त्यांचे मिस्टर सुद्धा खूप शिकलेले आहेत आणि त्यांचे गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक कार्य राहिलेलं आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया की ते निवडणुकीला उभे राहिलेले आहेत, त्यांचा उद्देश काय आहे. त्यांना माझा उद्देश असा आहे की आपल्या वॉर्डात बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि व्यसनमुक्ती झाली पाहिजे, हा माझा मेन उद्देश आहे. आणि दुसरं म्हणजे शिक्षण महत्वाचं आहे. आपण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. माझं हे मत आहे की आपल्या महाराष्ट्रातले सगळे जे युवा आहेत किंवा म्हणजे जे पण जनता आहे ते सगळे सुशिक्षित झाले पाहिजे. प्रत्येकांना समान शिक्षण मिळालं पाहिजे, हा माझा मुख्य उद्देश आहे. आपण खूप वर्षापासून या वार्डामध्ये या परिसरामध्ये सामाजिक काम करतात. त्या सामाजिक कार्याचा आपल्याला जनतेने कसा फळ द्यावा असं आपल्याला वाटतं. मताच्या रूपात फळ द्यावं असं माझी इच्छा आहे. म्हणजे मी पुढे माझे कार्य चालूच ठेवेन आणि जनतेसाठी त्यांचे जे पण प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मी महानगरपालिकेत नेऊन त्याच्यासाठी नक्कीच आवाज उठवेन. आपण एक महिला उमेदवार आहात आणि महिलांच्या खूप समस्या आहेत. घरगुती महिलांमध्ये खूप क्वालिटीज असतात, त्यांना काही करण्याची उमेद असते, परंतु त्या करू शकत नाही. त्यांना काय मदत मिळावी किंवा आपण काय मदत करणार. हो, ते एक आहे. म्हणजे भरपूर महिला म्हणजे काही सुशिक्षित जर असल्या तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आपण क्लासेस, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस अवेलेबल करून देऊ फ्रीमध्ये, जेणेकरून त्या पुढे त्याच्यामध्ये प्रगती करून त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमता होती. आणि ज्या शिकलेल्या नाहीयेत, ज्या एवढ्या म्हणजे हायली एज्युकेटेड नाहीये, त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे क्लासेस सुरू करू. शिवण क्लास किंवा फॅशन डिझायनिंग. युवा फाउंडेशन म्हणून आहे आमचं, त्याच्यामध्ये साहेबांच्या युवा फाउंडेशन मधून ते कामं चालू आहेत. आणि आणखीन आम्ही वेगवेगळे कोर्सेस सुरू करून त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करू. आपल्या वार्डामध्ये अन्य काही समस्या आहेत. हो आहे, ड्रेनेजच्या आहेत, रस्त्यांच्या आहेत, आणखीन बस एवढ्या ड्रेनेज आणि रस्ते. नक्की मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन. महानगरपालिकेत जाऊन त्यांच्यासाठी आवाज उठेल आणि ड्रेनेजच्या सगळ्या लाईन ज्या आहेत त्या आता सध्या खराब झालेल्या, कुठे बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचं पाणी वाहते, तर आपण नव्याने टाकण्याचा प्रयत्न करू. माझं नाव वर्षानंद गवळी आहे. मी माझ्या वाईफला उभं केलं आहे AIMI पक्षाकडून. मी कमीत कमी 20 वर्षापासून काम करतो आहे आणि समाजामध्ये माझं काम चालू आहे. प्रत्येक कोविडमध्ये असो, काही काम असो, मी प्रत्येक ठिकाणी माझं काम केलेलं आहे. मी प्रामाणिकपणे काम करत आलेलो आहे आणि प्रामाणिकपणे यापुढेही काम करत असणार आहे. त्याच्यानंतर मी म्हणजे पाण्याचा विषय असो, कोणताही मुद्दा असो, मी मांडलेला आहे, महानगरपालिकेत घेऊन गेलेलो आहे. त्यानंतर एका दिवसाला पाणी कसं येईल हेही मी महानगरपालिकेला मागच्या वेळेस वृत्तपत्रातून मी सांगितलं होतं की कसं करता येईल, काय करता येईल. त्याची दखल मी प्रशासनाला दिली होती, त्यांनी ती मान्य केली होती. तर पण तसं काही घडलं नाहीये. पाणी तरीही 6 दिवस आड पाणी येत आहे आणि जनतेला त्या 6 दिवस आड पाण्याचा खूप त्रास होत आहे. सगळ्यात मोठा मुद्दा तर सध्या शहराचा हाच आहे की पाणी हा मुद्दा असा आहे की लोकांना काहीच करता येत नाहीये. पाणी ज्या दिवशी येतं त्या दिवशी त्यांचे सगळे कामं स्टॉप होऊन जात आहेत. त्यांना त्या पाण्याबद्दल पूर्ण दिवसभर घरी थांबावं लागतंय. पाण्याचा ना वेळ आहे ना पाण्यासाठी म्हणजे त्यांचे सगळे कामं रखडून जात आहेत. जे रोज जे पर डे कमवतात त्या लोकांना त्या दिवशी त्यांचा पर डे ही त्यांचा घरी थांबल्यामुळे त्यांना तो पर डे भेटत नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. मेन मुद्दा तर पाणी आहे. आम्ही पूर्ण पक्ष हा पाण्यावरती लढणार आहे. आणि दुसरी गोष्ट शिक्षण. महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या बंद होत चालल्या आहेत आणि त्या महानगरपालिकेच्या शाळेकडे लक्ष, आमच्यासारखे जो समाज आहे, तो गोरगरीब समाज आहे, तो महानगरपालिका शाळा आणि इकडेच जास्त लक्ष देणार. कारण की आता राज्य सरकार वगैरे ते पण म्हणत होते आम्ही CBI पॅटर्न सुरू करणार, पण अजून काही ते सुरू झालेला नाहीये, शाळेमध्ये अजून आलेला नाहीये. आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, आमच्यासारखा गोरगरीब समाज हा तिथं शिकू शकतो. आता सध्या जो प्रायव्हेट शिक्षण आहे त्या प्रायव्हेट शिक्षणामध्ये कमीत कमी महिन्याला 10,000 रुपये फीस आहे, जो की आमचा महिन्याचा पगार असतो. तो पगार आम्ही तिथं टाकायचा आणि आम्ही खायचं काय, आमचा उदरनिर्वाह काय करायचा, याचाच आम्हाला प्रश्न पडला आहे.
त्यामुळे आम्ही जास्त करून शिक्षणाकडे जास्त लक्ष देणार आहे आणि शिक्षणामध्ये अजून काय सुधार करता येईल, महानगरपालिका शाळेवरती काय सुधार करता येईल त्यावर आम्ही लक्ष देणार आहोत. तिसरी गोष्ट आहे व्यसन. व्यसन हे फक्त ना दारू वगैरे नाही आहे, सध्या हे व्यसन मोबाईलचं आहे. मोबाईलमध्ये ज्या मोबाईलचं व्यसन आहे, अजून खूप काही गोष्टी आहेत, बटन खूप काही प्रकार आले आहेत, ते खूप व्यसन आहे. त्या व्यसनकडे आम्ही माझ्याकडे एक टीम आहे, ती टीम महानगरपालिकेची टीम आहे. त्यांनी मागच्या वेळेस माझ्या इथे व्यसन मुक्तीचा कार्यक्रम घेतला होता आणि खूप छान पद्धतीने त्यांनी समजून सांगितलं होतं. तो कार्यक्रम आम्ही नेहमी वार्डात राबवणार आहोत, प्रभागात राबवणार आहोत, जेणेकरून आमच्या जी युवा आहेत त्यांनी त्याकडे त्यांच्यावरती जास्त भर देऊन आम्ही त्यांना व्यसन मुक्त करण्याचा प्रयत्न करू. मतदारांना हेच आव्हान आहे की आजपर्यंत तुम्ही ज्यांना मदत केली आहे त्यांनी आजपर्यंत तुमचे कामं केले नाहीयेत. आज जेव्हा निवडणूक आली तेव्हा ते त्यांचे कामं करायला सुरुवात झाले आहेत. 5 वर्ष सगळे गायब होते. 5 वर्षानंतर निवडणूक आल्यानंतर अक्षरशः त्यांनी गल्ली जाऊन लाईट बसवले, कोणी ड्रेनेजचं काम केलंय, काय केलंय, पण हे 5 वर्ष जनतेकडे कधी कोणी लक्ष दिलं नाहीये. 5 वर्ष मी कंटिन्यू, 5 नाही, जेव्हापासून मी राजकारणात आलो 2008 पासून मी कंटिन्यू या गोष्टीकडे लक्ष देत गेलो. प्रत्येक गोष्ट बघितली. जनतेने मला त्यासाठीच मला विचारलं की तुम्ही कोणत्या पक्षात आहे, आणि मी MIM पक्षात आलो आणि मला जनतेने चांगली साथ दिलेली आहे आणि मला साथ देत राहणार. हा जो बॉन्ड आहे याच्यावरती जे माझे प्रश्न दिलेले आहेत, व्यसनमुक्ती, बेरोजगार, सेवा आणि विकास, हा माझा मुद्दा असणार आहे आणि या मुद्द्यावरच मी, अदनान, प्रज्ञा, आम्ही या मुद्द्यावरच लढणार आहोत आणि प्रभागाचा विकास कसा होईल ते आम्ही बघणार आहोत. त्यामुळे मी जनतेला आवाहन करतो की अदनान हा ड मध्ये असून त्याचं 4 नंबरचं बटन आहे आणि प्रज्ञा अ गटामध्ये असून तिचं बटन 7 नंबरचं आहे. दाबून तुम्ही विकासाला साथ द्या. धन्यवाद.